भारतीय प्रशासन पोलीस सेवेत जाऊन सामान्यांसाठी काम करायचं असं ध्येय उराशी बाळगून देशातील लाखो उमेदवार तयारी करत असतात आणि त्यातील फक्त 1200 उमेदवार यशस्वी होऊन प्रत्यक्ष सेवेत दाखल होतात। व्यवस्थेतील भ्रष्टाचारी लोकांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारून सर्वसामान्य लोकांसाठी काम करण्याची शपथ अधिकारी प्रशिक्षण पूर्ण काळातच घेतात। मात्र सेवेत रुजू झाल्यानंतर मात्र त्यांचा सामना होतो कोडग्या, मगरूर आणि राजकारण्यांशी। अर्थात काही अपवाद वगळून हे लिहिण्याचं कारण म्हणजे अवैध उत्खननाचं काम थांबवण्यासाठी गेलेल्या महिला आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांना ज्या थाटात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फोन केला आणि तुमचं एवढं धाडस अशा हिणकस शब्दात त्यांच्या कर्तव्य कठोर स्वभावाचा अवमान केला, त्याची राज्यातच नव्हे तर अगदी देशात चर्चा होतीये। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ओळख प्रशासनावर वचक असलेला नेता अशी आहे। मंत्रालय असो की कोणतं जिल्हाधिकारी कार्यालय, विकास कामांची पाहणी असो की अजून दुसरे ठिकाण, अधिकाऱ्यांवर ओरडणारे, डाफरणारे अजित पवार आणि कामांसाठी अधिकाऱ्यांवर चिडणारे असेच अजित पवार पाहायला मिळतात। सर्वसामान्यांच्या कामासाठी अधिकाऱ्यांवर चिडणारे अजित पवार सगळ्यांना चांगलेच वाटतात, पण ज्यावेळी कायद्यावर बोट ठेवणारे अजित पवार कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना वाचवण्यासाठी कायदाच पायाखाली तुडवतात आणि महिला आयपीएस अधिकाऱ्याला चक्क दम देतात, तेव्हा मात्र अधिकाऱ्यांनी सर्वसामान्यांसाठी चांगलं काम कसं करायचं आणि कधी करायचं असे प्रश्न निर्माण होतात। करमाळ्याच्या पोलीस उपअधीक्षक अंजना कृष्णा या अवैध उत्खननावर कारवाई करण्यासाठी गेल्या, मात्र स्थानिक राष्ट्रवादीचे नेते बाबा जगताप यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना फोन लावून अंजना कृष्णा यांच्या हातात फोन दिला। आताच्या आत्ता कारवाई थांबवा असा आदेश अजित पवार यांनी दिला। त्यावेळी मी आपल्याला ओळखलं नाही, तुम्ही माझ्या नंबरवर व्हिडिओ कॉल करा असं अंजना कृष्णा यांनी अजित पवार यांना म्हणाल्या। त्यावर तुमच्यात एवढी हिंमत आली, तुमच्या विरोधात मी कारवाई करेन असा दम अजित पवार यांनी दिला। दोघांमधल्या संवादाची चित्रफीत राज्यात वेगानं पसरतीये। अजित पवार यांना भिडलेली महिला आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा कोण असं विचारलं जात आहे। अंजना या मूळच्या केरळ राज्यातील आहेत आणि सध्या त्या सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळ्याच्या पोलीस उपअधीक्षक आहेत। अतिशय शिस्तीच्या, कर्तव्य कठोर आणि प्रामाणिक पोलीस अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे। अंजना कृष्णा या 2022-23 बॅचच्या आयपीएस अधिकारी आहेत। संधी सेवा परीक्षेत देशातून 355व्या क्रमांकाने त्या उत्तीर्ण झाल्या। काही वृत्तसंस्थांच्या रिपोर्टनुसार अंजना कृष्णा यांच्या वडिलांचा छोटासा कापड व्यवसाय आहे। त्यांच्या मातोश्री या केरळच्या सखिना येथील न्यायालयात टायपिंगचं काम करतात। अंजना कृष्णा यांनी लहानपणी प्रचंड गरिबी पाहिली आहे। अतिशय गरिबीत वाढलेल्या, शिक्षण घेतलेल्या आणि स्वतःच्या कर्तृत्वाच्या जोरावर त्यांनी इथवरचा प्रवास केलाय। कारकिर्दीची सुरुवात त्यांनी केरळमध्ये त्रिवेंद्रम येथे एसीपी म्हणून केली आणि त्यानंतर त्यांची बदली सोलापूर जिल्ह्यात, आधी पंढरपूर आणि आता करमाळ्याच्या पोलीस उपअधीक्षक म्हणून त्या काम पाहतायत।